हॅलो एव्हरीवन, मी तुमचाच राहुल. तुमचाच राहुल. आज परत आम्ही कॉलेजला आलो आहे. म्हणजे मीच एकटा नाही, बाकी सगळे पण आलेले. खूप दिवसांनी मी कॉलेजला आलो आहे, कारण की आज आमची वायवा आहे, इंटरनल वायवा आहे. तर अजून आमची एक्झाम पण बाकी आहे, फायनल एक्झाम बाकी. इंटर्नल्स तर ज्यांची प्लेस झालेली त्यांनी घरूनच द्यावा लागतं, तर आम्ही ती लिहून दिली. आता चला की खूप दिवसांनी मी कॉलेजला आलो आहे, तुम्हाला कॅम्पस वगैरे दाखवतो. एक छोटा ब्लॉग बनवतो आहे मीच खूप दिवसानंतर. चलो लेट्स गो. उन्हाळ्यात कॅम्पसमध्ये पण हिरवळ दिसतंय गाईज. वैष्णवी इंगमेरी दिसली आल्या कॉलेजमध्येच. तिनं पण फालतू ब्लॉगिंग चालू केली आता युट्यूबला. जास्त इंटरेस्टिंग नाही, खूप दुःखदायक घटना दाखवायची मला. वैष्णवी इंगमेरीने एक कुत्र्यावर गाडी घालून दिली, बघायचं तुम्हाला. मग कुत्रा माझ्या गाडीच्या मध्ये आलं, मग मी त्याला वाचवलं आणि करून घेतलं. तिकडे पंकज वायवा झाली तुझी? नाही झाली. का बर? गाईज माझा प्रोजेक्ट बघा, माझा करेक्शन्स दिले इथं केवढे मोठे मोठे. व्हिडिओ आपण युट्यूब कॉलेब करणार आहे गाईज, दोघांचे चॅनल. दोघे पण. खाली कॅमेरा आहे, इकडे आम्ही दोघे. हा रे आदनिक, वाय वा. काय रे आदनिक, असं काय दिसून राहिलंय? तोडू दाढी आली आदनिकला. हा कोण मीटिंग मध्ये होत का? हा नाही. प्रतीक्षाताई कशी, काय म्हणते? खूप दिवसांनी भेटली. नाही कधी फोन केला? मग अजिंक्य काय रे, कधी आलो तू? हा प्रतीक्षाचा बर्थडे होता, तो सेलिब्रेट केला नव्हता, त्यामुळे प्रतीक्षा स्वतःहून म्हणून राहिली माझा बर्थडे सेलिब्रेट करायला कधी घेऊन जाते मला. किती किती क्रिंज गोष्ट आहे ना. माझं नको, थोडा शाय आमचा बोलगा, थोडा लाजू राहिला. गायत्री काय म्हणते? कसलं टेन्शन आहे? वायवाचं टेन्शन आहे. गाईज या लोकांनी असे प्रोजेक्ट बनवले ना, ते जर कोणी बघितले ना त्याला रात्रीची झोप यायची नाही, एवढे डेंजर प्रोजेक्ट बनवले. टिया थोडं माझे चॅनल सबस्क्राईब करायला लावून लोकांना. आप भी मेरा चैनल सब्सक्राइब करो, ऐसा तो ये सब मेरे ब्लॉग में आते हैं. हाँ, ऐसे लोग मेरे ब्लॉग में आ रहे हैं, आज मैं उसके ब्लॉग में आ रही हूँ. फॉलो न्यू युग मार्केटिंग प्लीज. 10 ट्रैक्टर लेके घूमती है मैडम. सब लोग मार्केटिंग करके सेल्स में सब. ट्रैक्टर, ट्रक, बस सब. कौन कौन लोन बेच रहा है गाइज? ये लोगों के छोटे बच्चों के एडमिशन करवाती है मार्केटिंग करके. आज सगळं संपल्यासारखं वाटत राहिलंय. सगळं संपलं अजून काही नाही संपलंय राहुल, सगळं ओके. काय झालं तुला? मला माहिती काय झालं, पण जाऊ द्या आता. जाऊ दे, पब्लिकली नाही सांगू शकते काही गोष्टी मनातल्या मनात समजून घेतल्या. मला काय वाटतं, आमची फ्रेंडशिप तुटून जाईल किंवा आम्ही जास्त दिवस लांब राहिल्यापासून आमचे काही डिस्टन्स तयार होईल आमच्या फ्रेंडशिपमध्ये. तर असं नाही, तर माझी साक्षीताई खूप दिवसांनी मला भेटली, तिची खूप जास्त आठवण येत होती. खूप आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी झालेल्या, माझ्या खूप प्रॉब्लेम झालेले, पण काय माझ्यासोबत माझी बहीण, माझी मोठी बहीण माझ्यासोबत कायम राहिली. माझी साक्षीताई माझ्या कायम सुखादुखात कायम सोबत राहिली. थँक्यू सो मच साक्षीताई. थांबा गाईज, माझी वायवा थोडं मला सुचत नाही बोलायला. राहुल भेटलं. कसं आहेस राहुल? एकदम मजेत राहुल. काही ब्लॉगमध्ये टाकायचं मला काही नसेल. गाईज खूप दिवसांनी भेटलं. साक्षीताई पण आली, आणि ही आमची छोटी होती. काय ग प्रणाली? नाही, ते ब्लॉग मध्ये थोडस स्माइल कर. कल्याणी ते काय म्हणते? चला गाईज, सिच्युएशन अशी, लोकांची प्लेसमेंट झाली नाही, सॉरी इंटर्नशिप लागली. इंटर्नशिप नंतर तिथंच PPO भेटला, तिथंच जॉब केला, आणि कंपनी शेवटी बंद पडल्यानंतर त्यांचा जॉब पण सुटला, आणि स्टील ते अजून कॉलेज करताय. म्हणजे व्हॉट द फक. 6 वर्ष डिग्रीचे 4 आणि आता मास्टरचे 2. हे एकदम भोसड पप्पू कॉलेज. राखी मी युट्यूबला अपलोड करणार आहे. हिचा रिव्ह्यू जरा सिरियसली काही नाही. 6 वर्ष इथे थांबलेली, यांनी यांचं प्लेस झालेलं जो हे होता, पोस्टर होता, तो फाडून टाकला होता यांनी. झालेलं म्हणजे पूर्ण कॉलेजमधून सगळ्यात आधी प्लेसमेंट भेटणारी ही मुलगी होती, आणि आमचीच अजून एक मैत्रीण, ती प्रतीक्षा नाही का, ती पण होती. तर काय झालं, तर यांनी तिथं 9-10 महिने जॉब केला, आणि ती कंपनी
काय माहिती काय स्टार्टअप कंपनी होती ती बंद पडून गेली. बंद पडल्यामुळं यांचा जॉब गेलेला आणि कॉलेजने मस्त पोस्टर विस्टर लावलेलं, कॉंग्रॅच्युलेशन टू द प्रतीक्षा अँड राखी फॉर गेटिंग द प्लेसमेंट फ्रॉम MIT भुजबळ. ते बघितले ह्या मुलींनी आणि ह्या मुलींनी ते पोस्टर फाडून टाकलं डायरेक्ट. मी नव्हती प्रतीक्षा. काय झालं पोस्टर फाडला होता त्यांचे आणि हा पण त्यांना मोटिवेट करण्यासाठी एका पोराचा होता तो म्हणजे हा आयडिया माझी होती. प्रतीक्षाने भेंडी बनवून आणली सगळ्यांसाठी. वा वा वा. गाईज खूप जास्त ऊन वाढलंय नाशिकमध्ये पण त्यामुळे आम्हाला जेवण नाही जाते. हे बघा मुली असं छेडून जातं मला कॉलेजमध्ये काही संबंध नसताना. अक्षरशः म्हणजे असं वाटतं फॅन लावून एखाद्या ठिकाणी डायरेक्ट झोपून घ्यावं. मला खूप आता डेंजर घर सोडायची डेंजर इच्छाच होत नाही. मला आता घरातच राहावं पडून. खरंच यार. पण गाईज फक्त येण्याचं कारण फक्त वाहिवा नाही, मला तर खरं तर ह्या लोकांना भेटायचं गाईज खरं तर. आम्ही असं कधीतरीच भेटतो. हा नाही थोडंसं कॉलेज जेव्हा चालू होतं, जेव्हा कोणी प्लेस नव्हतं, तेव्हा आम्ही ऍटलीस्ट फिरायला तरी जायचो. फिरायला तरी जायचं. आता फिरणं तर पण आता खूप आमचं काहीच दिवसापासून होत झालं नाहीये. आणि हो, हे ऊन आम्हाला काही करायची इच्छा सुद्धा उत्पन्न करू देत नाही आमच्या नाही तर असं काही नाही. लायब्ररीमध्ये बसून थोडंसं टाइमपास करतो कारण तिकडे AC वगैरे पण आहे. कारण की खूप जास्त गरम होऊ राहिलं खूपच. लायब्ररी खूपच जास्त ठीकठाक मोठी आहे. म्हणजे इकडे व्ह्यू पण आहे, इकडे वरती पण जागा आहे वरती जायला. राखीचं पण लग्न आहे गाईज. खूप तयारी करायची आम्हाला, खूप सारं टेन्शन आहे म्हणजे. ORS पाणी पितो का? जोक खूप विचित्र होतं. मी दाखवू नाही शकत. काहीच नाही बोललो मी. तू गाणे तुझे विचार गाणे. आम्ही चांगले पोरं आहे. बघा आमचे चेहरा. किती सज्जन पोरं आहे. काय बोलतोय सांग. काय आता काय बोलतोय? अरे काय बोलतोय आम्ही चायला. तुलाच कळलं नाही, तू त्याचा अनर्थाचा अनर्थ करती. आनंद? सॉरी अर्थाचा अनर्थ आनंद करती. काय आनंद? अर्थ तू हसू करायला एवढी. का बरं? गाईज मी जास्त भारी दिसतो ना प्रत्यक्षापेक्षा. नाही रे, काळा आहे तो. काय नाही भाऊ, मित्र आम्ही काय आलं? आला काय वास घेत जायचंच का सॉरी. आम्हाला कपडे धुवायचे जीवारे ते. त्याला दे रे, तो पंकज झाले ना रे. छोटा घे, तू छोटा घे रे. छोटा आहे तू. त्याला म्हणते तुला रे पंकज, तुझे पैसे नाही घेणार मी. त्याची घे. गाईस तीच ती कॅप्चर इन माय गेज वाली ती पोरगी मला भेटली. तीच Hi, ती guys. सिद्धी. याज्ञिक भाऊ. तारारारारा. चार चौघांमध्ये टाकण्यासारख्या गोष्टी नाही तरी मी टाकणार आहे ब्लॉगमध्ये. हिने विचारलं म्हणे प्रतीक्षा कुठे गेली. हा काय म्हणतो टेन्शन फ्री करायला गेली. मी म्हणजे टेन्शन फ्री म्हणजे काय. तो म्हणतो मुतारी. आणि त्याचं असं म्हणणं आहे गाईच, मुतारी का बोलला कारण त्याला शुद्ध मराठी बोलायची होती. एवढी शुद्ध. गाईज सकाळपासून आलोय, 9 वाजेपासून आम्ही कॉलेजला आलोय वायवासाठी. तर स्टील अजून आमचा नंबर नाही आला अजून. नाही आलाय. किती वाजता टाइम किती झाला? 4 वाजलेत गाईज. 4 वाजले. 9 ते 4 पर्यंत आम्ही काहीच नाही केलं. आता झाली माझी वायवा झाली गाईज. आता आम्ही चाललोय आणि बोल ना काही. कॉलेज किती पण वर्स्ट असू पण आमचं कॉलेज दिसायला खूप सुंदर आहे आणि त्यात ते छान दिसणारे मैत्रिणी पण भेटले. छान म्हणजे आमचं यादी सारखं कोणी आहे का नाही. थांब यांना थोडं हायलाइट करू दे. हे कोणीतरी ग्रीक गॉड आहे, मला माहित नाही कोणी ते. कोण आहे ते? जे असं एक पाय वरती करून शिकवतात. कुठे जायचं. काही जोपर्यंत प्लेसमेंट लागली नव्हती तोपर्यंत कॉलेजमध्ये लिटरली मला खूप बोर व्हायचं. आणि जेव्हापासून मी जॉब करतोय अक्षरशः असं वाटतं खरंच मी कॉलेजमध्ये पाहिजे. मी काय म्हणतो, प्लेसमेंट नव्हते भेटायला पाहिजे. तू थांब रे थोडंसं, आपल्याला थोडं
खूप जास्त ऊन आहे आज. आता आम्ही चाललोय प्रत्यक्षाचा बर्थडे सेलिब्रेट करायला, कारण की राहिलेला होता तो. काहीच प्रतीक्षाचा केक कट करायला असंच एक जुन्या कॅफेत घेऊन आलोय आम्ही. केक हा. फ्लेवर्स काय करायचं तुला? कोणता फ्लेवर आवडतो? फ्लेवर सोबत काय नाही. दाखव गेला होता एवढा केक काढला झाला तर बरं. नवीन असा बॅग घेऊन पूर्ण दिवस गेला आज आमचा. वायवा झाली, त्याच्यानंतर या पोरीचा केक कापला कट करून टाक. हा, आणि खूप सारे शिवाय पण आले व्लॉग मध्ये, त्या तर मला कट करावं लागतील, कारण की आमचा ब्लॉग तर फॅमिली फ्रेंडली, किड्स फ्रेंडली सगळ्याच आहे, त्याच्यामुळं करावं लागेल ते. प्रतीक्षा फ्रेंडली. असं कर ना ते असं आपलं तर काहीच आता परत मी पुण्याला जाणार आहे उद्या. खूप आपण लवकर परत येऊ आणि परत मी नवीन ब्लॉग तयार करलं. काय झालं तुम्हाला खबर असेल. बाय बाय, भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, चलो मिलते हैं पुणे में. बाय बाय. पीने की पीटाऊं.